अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की त्या 2 माघ 26 सोमवार या दिवशी आलेली होळी. आपणास माहिती असेल की फाल्गुन महिन्यातली जी काही पौर्णिमा असते तिला हुताशनी पौर्णिमा म्हणतात आणि या हुताशनी पौर्णिमेच्या दिवशीच होळी हा सण मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी साजरा होत असतो. आता होळी हा सण आपणास माहिती असेल की आपल्या आयुष्यातल्या वाईटावर चांगल्याचा विजय प्राप्त करण्याचा दिवस असतो. सोबतच होळीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा होळीच्या 8 दिवस आधीच त्याला होलाष्टक म्हणतात. या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाईट शक्ती, बाधा, तांत्रिक मोठमोठ्या वाईट गोष्टी या खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि वाईट गोष्टींची आणि वाईट तांत्रिक ऊर्जेची जी काही ऊर्जा असते ती मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते. या होलाष्टकाच्या काळामध्ये ती होळीपर्यंत असते, म्हणजे पौर्णिमा संपेपर्यंत असते. आणि सोबतच होळीला करिदिन सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी आपल्या आयुष्यातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा, वाईट बाधा, वाईट नजर बाधा असेल किंवा म्हणतात ना किंवा आपल्या आयुष्यातले जे काही कामातले अडथळे आहेत किंवा आर्थिक म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत किंवा घरातील आजारी व्यक्ती आहेत त्याच्या जीवनातून आजार जो पूर्णपणे जो आहे तो पूर्णपणे कमी व्हावा, आजार पण कमी व्हावं यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होळीच्या दिवशी किंवा होळीच्या 8 दिवस आधी होलाष्टकाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपाय तोडगे केले जातात, ज्याला तांत्रिक विद्या म्हणा किंवा तंत्र मंत्र विद्या म्हणा मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यामुळेच आपल्याला होळी, करिदिन आणि सोबत धुरवड ह्या 2 दिवशी आपल्याला खूप मोठी काळजी घ्यायची असते. या 2 दिवसामध्ये आपल्याला होईल तेवढी आपल्या आयुष्यातील, कुटुंबातील, घरातील सर्व नकारात्मक एनर्जी आहे, नकारात्मक ऊर्जा असेल किंवा जे काही आपल्या आयुष्यातील अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय म्हणा, तोडगा म्हणा तो करायचा आहे या दिवशी. आता होळीच्या दिवशी नारळाचा उपाय नेमका कधी करायचा आहे, कसा करायचा आहे, नारळ कशा पद्धतीने आपल्याला तो म्हणजे तोडग्यामध्ये ते वापरायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, आपणास माहिती असेल किंवा नारळ किंवा श्रीफळ ज्याला म्हणतात. आता हा जो श्रीफळ आहे किंवा नारळ आहे हा चांगल्या गोष्टींसाठी पण चांगल्या गोष्टीत वापरला जातो किंवा वाईट गोष्टींसाठी सुद्धा वापरला जातो. पण मी एक सांगेल किंवा नारळ, श्रीफळ ज्याला संपूर्ण फळ म्हटलं जातं आणि जो आपला मंगल कलश असेल, देवपूजेमध्ये असेल, वास्तुपूजा असेल किंवा सगळ्या शुभ कार्यामध्ये श्रीफळ वापरला जातो. सोबत मनोकामना पूर्तीसाठी सुद्धा नारळाचा उपयोग केला जातो आणि सगळ्यात महत्वाचं वाईट गोष्टी उतरवून टाकण्यासाठी सुद्धा नारळाचा वापर केला जातो किंवा उपाय केला जातो. त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगेल होळी हा करिदिन आहे आणि या दिवशी होईल तेवढी आपली स्वतःची, कुटुंबातील व्यक्तींची, घराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. होळी आणि धुरवड या 2 दिवशी खूप मोठी काळजी आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींची असेल, स्वतःची, कुटुंबाची घ्यायची आहे. या दिवशी होईल तेवढं जास्तीत जास्त परान्न टाळायचं आहे. परान्न कम्प्लीट बंद करायचं. 2 दिवसामध्ये कसलंच खायचं नाही. होळी आणि धुरवड या 2 दिवसात कसलं प्रकारचं आपल्याला परान्न खायचं नाही आहे. कोणी काही दिलं तरी सुद्धा खायचं नाही आहे. कोणी काही देऊ, विड्याचं पान असेल, विलायची असेल, पांढरे पदार्थ असेल, काही सुद्धा खायचं नाही. कोणाच्या घरातलं सुद्धा खायचं नाही आहे. तेवढं नक्कीच पाळा. आणि मी अजून एक सांगेल, आज जे काही तुम्हाला मी आता होळीच्या दिवशी खूप जण उपाय तोडगे करतात, पण मी एकच सांगेल आपल्या घरातली निगेटिव्हिटी जाणण्यासाठी, आपल्या घरातले वाईट दोष, वाईट बाधा, नजर बाधा असेल, नकारात्मक ऊर्जा असेल किंवा आपल्या आयुष्यातल्या अडचणी असेल किंवा आपल्या स्वतःमधील काही दोष असतील ते दूर करण्यासाठी तुम्ही हे उपाय तोडगे सगळ्यांनी करा. पण कोणाचं तरी वाईट व्हावं, कोणाचं तरी वाईट चिंतन करण्यासाठी ह्या गोष्टी करायचं नाही. कुठल्याही तांत्रिक विद्या असेल किंवा तंत्र मंत्र असेल किंवा उपाय तोडगे असेल हे करू नका. कोणाचंही वाईट होईल या पद्धतीने करायचं नाही आहे. फक्त स्वतःच आपल्या आयुष्यातले जे काही त्रास आहेत, ते संकट आहे, ते दूर करण्यासाठी आपण हे उपाय तोडगे करायचे असतात. म्हणून मी इथे तुम्हाला सुरुवातीला क्लिअर करत आहे. कोणी सुद्धा कुठेही बघा, कुठेही वाचा, पण दुसऱ्या कोणाचं वाईट व्हावं, वाईट करता येईल या उद्देशाने कुठल्याच गोष्टी करू नका. हे कधीतरी आपल्यावरतीच पालटतं, कारण की आपल्याला माहितीये किंवा म्हणजे कर्मा माहिती ना, कर्मा तो रिटर्न होत असतो आपल्यावरतीच. त्याच्यामुळे आज तुम्ही कोणाचं तरी वाईट करताल, वाईट चिंताल, पण उद्या तुमच्यावरती डबल तिबल पद्धतीने तुमच्यावरती उलट होऊ शकतं. म्हणून नक्कीच वाईट गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत. चांगल्या गोष्टींसाठीच आपल्याला सर्व उपाय तोडगे करायचे आहेत. आता होळीच्या दिवशी मी नक्की सांगेल की होळी हा सण आहे, सोमवारी आहे आणि सोबतच या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यातली, घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकायची असते किंवा काढायची असते. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे होळी हा सण आहे, पौर्णिमा सुद्धा आहे. या दिवशी आपण या दिवशी आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन देखील करणार आहोत. तर नक्कीच या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे. घरामध्ये सर्व आपले जाळे झरबटे आहेत ते आदल्या दिवशीच काढून घ्यायचे आहेत. सर्व स्वच्छ घर करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं उंबरा जो आहे आपला चौकट आहे, आपला प्रवेशद्वार किंवा प्रवेशद्वार सुद्धा थोडंसं पाणी, गोमूत्र, हळद, मीठ एकत्र करून
प्रवेशद्वार मागून पुढून स्वच्छ पुसून घ्यायचा, चौकट आपली आणि उंबरा स्वच्छ करून घ्यायचा आहे, अंगण स्वच्छ करायचं आहे. सोबतच आपल्या चौकटीच्या, आता फ्लॅट सिस्टम असेल तर चौकटीच्या समोर थोडीफार जागा असते, तेवढी जागा आपली पुसून घ्यायची आहे. आपल्याला थोडासा एरिया असतो ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला थोडं पॉझिटिव्ह वाटेल. जी काही नकारात्मक ऊर्जा रात्रभर जी काही उंबऱ्यावर होती ती सुद्धा आपली पूर्णपणे ती संपलेली असेल किंवा नायनाट त्याचा होऊ शकतो, फक्त गोमूत्र, मीठ आणि हळदीच्या पाण्याने. आणि ते केल्यानंतर आपल्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन देखील करायचं आहे, कारण ही पौर्णिमा आहे, हुताशिनी पौर्णिमा आहे. आणि उंबऱ्यावरती हळदीचं लेपन का करायचं आपणास माहिती आहे की नकारात्मक शक्ती सोबत वाईट शक्ती, वाईट बाधा, नजर बाधा, कोणाचाही नजर दोष आपल्या घराला किंवा घराच्या मध्ये त्याने प्रवेश करू नये यासाठी आपल्याला विशिष्ट दिवशी, पौर्णिमा, अमावस्या, सणवार असेल, शनिवार असेल, या दिवशी उंबऱ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. हळदीचं लेपन सगळ्यांना माहिती असेल तरी सुद्धा सांगते. थोडीशी हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं, थोडं पाणी मिक्स करायचं, लपथपीत लेप बनवायचा आणि चौकटीवर आपल्याला सारवायचं आहे. त्यानंतर उंबऱ्याचं पूजन देखील करायचं आहे. आणि आपल्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक देखील काढायला विसरायचं नाही. हळद कुंकू मिक्स करायचं आणि स्वस्तिक काढायचं आणि उंबऱ्याचं आणि प्रवेशद्वाराचं नक्कीच या दिवशी पूजन करायचं आहे, कारण की पौर्णिमा तिथी आहे. आणि सोबतच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णूंचं आगमन देखील होणार आहे सत्यनारायण पूजनाच्या निमित्ताने. ते करायचं आहे. प्रवेशद्वार स्वच्छ ठेवायचा आहे, आपल्याला रांगोळी वगैरे काढायची आहे, त्याची सुद्धा पूजा वगैरे करायची आहे. त्यानंतर पौर्णिमा असल्यामुळे आपल्या घरातली जी काही शेगडी आहे किंवा आपल्या जे काही स्वयंपाकघराचा म्हणजे शेगडीच्या समोर जी काही आपली म्हणजे टाईल्स असेल किंवा भिंत असेल त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे, स्वस्तिक वगैरे काढून. शेगडीची सुद्धा आपल्याला स्वच्छ करून सकाळी स्वयंपाकाच्या अगोदरच पूजा करून घ्यायची आहे, कारण की अन्नपूर्णा मातेचा वास त्या ठिकाणी असतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, धान्य नांदण्यासाठी नक्कीच आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा देखील करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल, धूप, दीप दाखवायचा आहे तिथे आणि प्रार्थना करायची आहे. तेवढं केल्यानंतर तुम्हाला आपल्या घरातली लादी सुद्धा आपल्याला लादीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला पुसताना हळद, गोमूत्र, मीठ टाकूनच सर्व लादी पुसायची आहे. घर स्वच्छ ठेवायचं आहे. आणि सोबतच या दिवशी होईल तेवढं नामस्मरण जास्त करायचं आहे. त्यामुळे युट्यूबवर असेल किंवा आपल्या मोबाईलवर असेल मंत्र, स्तोत्र लावून द्या, कारण खरेदी नसणार आहे म्हणून सांगते आहे. 2 दिवस खूप जास्त काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद, भांडण, खटके उडणार नाही याची नक्कीच काळजी घ्यायची आहे. तर ह्या गोष्टी तर आहेत. सोबतच आता मेन मुद्द्यावर येऊया. तुम्हाला माहिती आहे की सत्यनारायण पूजन आपल्याला करायचं आहे. आता 2 तारखेला संध्याकाळी 5:56 आपली हुताशिनी पौर्णिमा सुरू होते आहे. त्या दिवसा म्हणजे ती पौर्णिमा तिथे सुरू झाली की तुम्ही रात्री 12च्या म्हणजे रात्री जास्त उशिरा पण नाही, रात्री 9च्या आत तरी तुम्ही पौर्णिमा पूजन करून घ्यायचं आहे. आणि त्याच दिवशी रात्री 2 तारखेलाच रात्री 12 किंवा 12च्या थोडंसं 12:30च्या दरम्यान किंवा 1च्या दरम्यान तुम्ही ती पूजा उचलून सुद्धा घ्यायची आहे, कारण की दुसऱ्या दिवशी दिवसभर ग्रहण असणार आहे. त्याचे वेद, सूतक काळ सगळं काही असणार आहे. त्यामुळे तुमच्या मनात जर कुठे शंका असेल तर नक्कीच तुम्ही प्रदोष काळामध्ये 2 तारखेला पूजा मांडणी करून घ्या, पूजा करून घ्या, नैवेद्य, आरती सगळं काही करून घ्या लवकर. तुम्ही दिवसभर 2 तारखेला दुपारी जरी पूजा मांडणी वगैरे सगळं काही करून ठेवलं, फक्त पौर्णिमा तिथे सुरू झाली, फक्त प्रसाद दाखवायचा, पंचोपचार पूजा अर्चा, 5 अध्याय आरती जरी केली तरी सुद्धा चालेल. त्यामुळे तुमचा वेळ सुद्धा वाचेल आणि तुमचं होळीचं पूजन असेल, पूर्णावरणात स्वयंपाक देखील असतो, त्यामुळे तुमचा गोंधळ देखील उठणार नाही आहे. नक्कीच याची काळजी घ्यायला विसरायचं नाही. त्यानंतर तुम्हाला आता सांगेल की आता होळीच्या दिवशी होलिका पूजन करायला जाताना आपल्याला एक नारळ सुद्धा पाहिजे आहे. आपला म्हणतात की आपण नारळ तर अर्पण करतोच ताई, तर तो ठीक आहे, तो पूजेसाठी जो नारळ आहे तो तुम्ही वेगळा ठेवा, पण एक असा नारळ घ्या जेणेकरून तुमच्या घरातील जे काही नजरबाधा, वाईट शक्ती म्हणतात, वास्तुदोष असेल किंवा घरातील एखादी व्यक्ती आजारी आहे, तिचा आजार पण दूर करण्यासाठी, घरातील पूर्ण नकारात्मक एनर्जी म्हणजे सोबतच तुमच्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे, नंतर सोबतच आर्थिक प्रगतीचे जे काही अडथळे आहेत किंवा कुठलीही अडथळे समस्या असेल ते सर्व काही दूर होण्यासाठी दुसऱ्या नारळाची आपल्याला गरज पडणार आहे. तर दुसरा नारळ आपल्याला कशासाठी हवा आणि त्याचा काय उपाय करायचा ते सांगते. दुसरा नारळ घ्यायचा, हा घेतल्यानंतर त्याच्यावरती तर सर्वप्रथम आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी, सर्व वाईट बाधा, नजर दोष, वास्तू दूर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नारळ एक घ्यायचा आहे, श्रीफळ घ्यायचं आहे, विना सोललेलं असावं, अख्खा श्रीफळ असावा, शेंडी समोर असावी आणि आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे नारळ, श्रीफळ घ्यायचं आहे. ते घेतल्यावर आपल्या घरामध्ये जर समजा आजारी व्यक्ती आहे तर त्या श्रीफळावर तुम्हाला काय करायचंय, थोडंसं हळद कुंकू लावायचं आणि ते श्रीफळ घेऊन त्या आजारी व्यक्तीला समोर बसवायचं आणि तिच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्हाला 7 वेळेस ते उतरवायचं आहे नारळ. ते केल्यानंतर जर समजा तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरामध्ये पण असं पूर्ण घरामधील म्हणजे नकारात्मक एनर्जी आहे, खूप आपलं वाईट म्हणजे वाईट स्वप्न पडणे असेल, वाईट विचार येणे असेल, आत्महत्येचे विचार येणे असेल, म्हणजेच काय
घराला वास्तुदोष लागला आहे, नजरबाधा झालेली आहे, हे याचे परिणाम असतात. या प्रकार पितृदोष वगैरे जरी असेल तरी सुद्धा त्या ज्या व्यक्तीला असेल घरातल्या त्या व्यक्ती डोक्यावरून नक्कीच आपल्याला 7 वेळेस उतारा करायचा आहे. आणि घरातली वाईट शक्ती, नजरबाधा आणि सोबतच नकारात्मक एनर्जी तुम्हाला दूर लोटण्यासाठी किंवा बाहेरचा नाश करण्यासाठी आपलं जे काही प्रवेशद्वार आहे त्या द्वारावरती आपला दरवाजा उघडा ठेवायचा आणि दरवाजा मेन डोर ओपन ठेवायचा आणि प्रवेशद्वाराच्या बाहेर यायचं आहे आणि नारळ घ्यायचा आहे, श्रीफळ घ्यायचं आहे. आता एका उपायाला तुम्ही एकच नारळ वापरू शकता, एक नारळ प्रत्येक गोष्टीला वापरायचं नाही. त्यामुळे जो नारळ आहे शेंडी समोर असावी, नारळ हातात घ्यायचं आहे, ते नारळ घेऊन प्रवेशद्वार उघडा ठेवायचा, चौकटीच्या बाहेर यायचं. आपलं चेहरा जो आहे आपल्या उघड्या प्रवेशद्वाराकडे असावा, आपल्या घराकडे असला पाहिजे. आणि तो नारळ घेऊन वरच्या चौकटीपासून ते उंबऱ्यापर्यंत पूर्ण आपल्याला श्री स्वामी समर्थ 7 वेळेस म्हणायचं आहे आणि आपल्याला पूर्णपणे उतारा करायचा आहे. आणि ते जे नारळ आहे, आता घरातल्या आजारी व्यक्तीचा उतारा काढलेला नारळ असेल, लहान मुलांची नजरबाधा काढलेला नारळ असेल किंवा घराचा उतारा केलेला नारळ असेल, तो नारळ तुम्हाला जळत्या होळीमध्ये जाऊन तो अर्पण करायचा आहे, टाकून यायचा आहे. आणि तो नारळ टाकायला जाताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे आणि कोणाशी संवाद साधायचा नाही आहे. सरळ उतारा करायचा, कोणाशी न बोलता डायरेक्ट होळीमध्ये जाऊन टाकून यायचं आहे आपल्याला. आणि मग परत येताना खालीच आपल्याला तिथे जवळपास हातपाय धुवायचे आहेत आणि मग घरी येऊन स्वामींना मुजरा करायचा आहे. घरात येऊन हातपाय धुवू नका, नाहीतर परत तुमच्या पायावरती निगेटिव्ह एनर्जी परत तुमच्या घरात आलेली असेल. त्याच्यामुळे सांगते आहे तसं करायचं नाही, बाहेरच हातपाय धुवायचे आणि मग घरात प्रवेश करायचा आहे. आता जर तुम्ही घरामध्येच होळी पेटवणार असाल तर तुम्ही घरच्या घरी त्या होळीमध्ये तुम्ही हे नारळ अर्पण करू शकता. हे एक झालं. आता समजा घरातली आर्थिक प्रगती होण्यासाठी घराची सोबतच एखाद्या व्यक्तीला, घरातली अशी एखादी व्यक्ती असेल तिला सगळ्याच गोष्टीमध्ये अपयश येत असेल, तिला तिच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असेल किंवा आर्थिक प्रगती तिची होत नाही आहे, तर सरळ काय करायचं, एक नारळ घ्यायचा, त्या नारळाला कलावा बांधायचा, लाल कलावा असतो तो बांधायचा, 3 वेळेस किंवा 5 वेळेस बांधायचा, त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्या नारळामध्ये तुम्हाला 11 वेळेस होळीजवळ जायचं. होळीजवळ गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तो तसा कलावा बांधलेला, हळद कुंकू अर्पण केला, अक्षदा ठेवलेल्या, थोडी साखर ठेवलेला नारळ तो आहे तो हातात घ्यायचा. आपली शेंडी समोर असावी, त्या नारळाची समोरच्या दिशेला असावी आणि होळी समोर आपल्याला उभं राहायचं आहे. होळिका पूजन आपण करतो, सोबत आपण नैवेद्य वगैरे सगळं काही होळीला दाखवून झालं तर आणि प्रदक्षिणा सुद्धा 7 किंवा 3 किंवा 5 मला प्रदक्षिणा घालायचे होळीला. होलिका मातेला तुम्हाला आशीर्वाद मागायचा आहे, तिथे दर्शन घ्यायचं आहे आणि तो नारळ हातात घ्यायचा आहे आपल्याला कलावा बांधलेला. तो नारळ घेऊन तुम्ही तुमची मनोकामना जी काही आहे, तुमची जी काही वाटतं की तुम्ही हे होलिका माते माझ्या घरामध्ये अलक्ष्मी असं तिचा नाश होऊ दे या नारळाच्या मार्फत, किंवा माझ्या कामामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये, उद्योगधंद्यामध्ये किंवा माझ्या करिअरमध्ये मला भरभरून यश मिळू दे, किंवा आर्थिक प्रॉब्लेम्स जे काही ते सगळं काही या होळीमध्ये पूर्णपणे तिचं जळून खाक होऊन जाऊ दे. जे काही अडथळे असतील, जे काही त्रास आहे, सगळं काही निघून जाऊ दे असं त्या तुम्हाला तिथे विनंती करायची आहे. मनोभावे श्रद्धेने करा. फक्त जे काही उपाय तोडगे आहेत ते मनोभावे श्रद्धेनेच करायचे आहेत. जसं बोलायचं आणि तो नारळ तुम्हाला तिथे होलिका मातेला अर्पण करायचा आहे. डायरेक्ट फेकून द्यायचा नाही, तिथे होलिका मातेला जळत्या थोडंसं अलीकडेच आपल्याला काठावर तो जळेल अशा पद्धतीने तो आपला अर्पण करायचा आहे. तर नक्कीच हे उपाय करायला विसरू नका, अतिशय प्रभावी आहे. म्हणून तुम्हाला सांगते की होलिका म्हणजेच काय, करी दिन. तर या दिवशी तुम्ही जे काही उपाय तोडगे करता तुमच्या आयुष्यातले, तुमच्या स्वतःमधले वाईट गोष्टी जळून जाण्यासाठी, तर नक्कीच सांगेल की ह्या नारळाचा उपाय नक्कीच करा. कारण की मी स्वतः हा जो नारळाचा उपाय आहे तो होळीच्या दिवशी नक्कीच करते. त्यामुळे तुम्ही सुद्धा करायला विसरू नका. जेणेकरून आपल्या कसं असतं, आपल्या घरात सगळं काही चांगलं चालू असतं, घरातल्या व्यक्तींची प्रगती होत असते. आणि कसं असतं आजकाल कोणत्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळत नाही, त्याच्या बोलण्यावरून कळत नाही, त्यांच्या मनात कोणी तर जाऊन बघणार नाही आहे. मग आता बघायला गेलं तर आपले शेजारी असतील, नातेवाईक असेल किंवा कोणतीही व्यक्ती, मित्रमंडळी असेल, कोणीही असेल, जवळची व्यक्ती असेल, कोणी कोणाचा या कलियुगामध्ये कोणी कोणा चांगलं झालं बघवत नाही. त्यामुळेच आपल्या मनामध्ये आपलं काम काय आहे, फक्त आपल्या घरातले जे काही आपलं सगळं चांगलं होत आहे स्वामींच्या कृपेने, ब्रह्मांड नायकांच्या कृपेने, अध्यात्माच्या कृपेने जे काही सगळं चांगलं सुरळीत चालू आहे तसंच टिकून राहण्यासाठी फक्त आपल्याला काय करायचं, आपल्याला या नारळाची अशा प्रकारे आपल्याला उपाय तोडगे करायचे आहेत होळीच्या दिवशी आणि ते नारळ आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचं आहे. त्यामुळे सांगते की अजून एक सांगेल की जर तुमची काहीतरी अशी इच्छा आहे, मनोकामना आहे जी तुमची पूर्ण होत नाहीये, तर नक्कीच ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही होळीच्या समोर एक नारळ घेऊन त्या नारळ हातात घ्यायचं आणि ते नारळ हातात घेऊन तुम्हाला तुमची इच्छा पूर्णपणे त्या नारळावर बोलायची आहे आणि ते नारळ तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचं आहे. हा सुद्धा तुम्ही उपाय करू शकता. नक्कीच या नारळाचे उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला खूप प्रभावी ठरतील. आणि मी खरंच सांगेल, पहिले सांगितल्याप्रमाणे आजकाल
खूप जास्त मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. कोणाचं चांगलं झालं बघवत नाही कोणाला. त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःची, कुटुंबातील व्यक्तींची, घराची सुरक्षितता खूप जास्त महत्वाची आहे आजच्या युगामध्ये. त्यामुळे नक्कीच या गोष्टी करायला विसरू नका. आणि चुकून सुद्धा या 2 दिवसामध्ये, होळी धुळवडाच्या दिवशी परान्न खाऊ नका. चुकूनही कोणाचं काही दिलेलं खाऊ नका. कारण की या 2 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तांत्रिक विद्येचा परिणाम होत असतो. खूप मोठ्या प्रमाणात तांत्रिक विद्या केली जाते, वाईट मोठ्या प्रमाणावर केली जात असते. त्यामुळे नक्कीच काळजी घ्या, स्वतःची, कुटुंबाची, सर्वांची काळजी घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.